शिवा, कोरोना सर निघाले, त्यांच्याशी बोलून बघूया. कोरोना भाऊंच्या मनातून काढून घ्यायचं ते सोपी गोष्ट आहे. अरे पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. प्रयत्न तर करूच शकतो. बघतो. कोरोना भाऊ ऐका ना. हो कोरोना भाऊ हो. असं काय माणूस एवढा आवाज येतो, नुसता मान हलवत गेला. काही करून त्याला गाठायला पाहिजे. पण सरकारच्या टेन्शनचं कारण विचारलंच पाहिजे काही करून. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तुमच्याकडे काही काम आहे का? नाही नाही. अरे या या लवकर या लवकर जवळ जवळ या लवकर लवकर लवकर. मी तुमच्यासाठी काम आणलंय. काय काम आहे? कधीपासून सुरू करायचंय आणि मजुरी किती भेटणार? अरे धीर धरा धीर धरा धीर धरा सांगतो. बॉसचा फोन आहे. हॅलो बॉस. काय रे, कामगारांना तयार केलंस? बॉस आपलं काम झालंय. हे बिचारी लोक काम करायला तयार झालेत. टेम्पो येईलच इतक्यात. बॉस मला सांगा, यांना घेऊन कुठे येऊ? म्हणजे आपण श्रद्धाला जिथे किडनॅप केलं होतं तिकडे घेऊन येऊ का? हे मूर्ख माणसा, बिंडूक. श्रद्धाला जिथे नेलं होतं तिथे अजिबात न्यायचं नाही. पोलीस चौकशी नंतर ती जागा सगळ्यांना कळली आहे, खास करून शिवा आणि शक्तीला. मूर्ख. तो एक काम कर, मागच्या वर्षी रेड्याचा बळी जिथे दिला होता तिथे त्यांना घेऊन जा. हो 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 बॉस. हो बॉस. ऐक, हे काम नीट करायचं. हो बॉस. काहीही गडबड केली ना तर तू आहेस आणि मी आहे, आलं का ध्यानात? हो बॉस. चल फोन ठेव. हो बॉस. हा. ए चला चला बसा बसा, गाडीत बसा पटकन. आपण मजुरी किती भेटणार? हे तुला काय करायचं आहे? तुला पाहिजे तेवढी मजुरी मिळेल. चला चला बसा बसा बसा. 1 2 3 नरबळी तर 4 पाहिजेत. बसा 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 लवकर लवकर बसा. ए बाबा चल चल उठ 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 लवकर. साहेब माझी तब्येत बरी नाही, मी उद्या येतो. अरे उद्या काय, आजच काम करायचंय. चल 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 उठ उठ. अरे चल बोललो ना, चल उठ उठ लवकर. चल चल. अरे नाही साहेब. अरे नाही साहेब काय. चल 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 उठ लवकर. घाल चप्पल घाल लवकर. चल 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 लवकर चल. हा चल चल लवकर. चल चल. अरे चल लवकर. अरे नाही तब्येत नाही बरी. अरे तब्येत बरी नाही का? हे बघ तुझा खिसा फाटकाय, खिशात तंबडी नाही, तिकडे टोप रिकामा आहे, जेवायला काय नाही, आणि एवढा मास तुला. हा अरे तुम्हाला काय फुकट नेतो का? पैसे देणार आहे ना मी, तरी पण एवढा मास. चल चल. तब्येत बरी नाही, नका जबरदस्त करू साहेब. ताकद नाही सांगा. अरे ताकद नाही काय? ताकद नाही. तुझ्या तब्येत बरी नाही, तुझी तब्येत बरी नाही. इथं झोपून तुला कोण पैसे देणार? कोण पैसे देणार तुझ्या? तर कोरोना भाऊ का मारताय ना? आणि काय कुठे घेऊन चाललं त्या लोकांना? अहो बोला ना, या सगळ्या लोकांना घेऊन चालले कुठे तुम्ही? तुला काय करायचंय रे? तुझा याच्याशी काही संबंध नाही. हा हे बघ, तू तुझं काम कर, मी माझं काम करेन. चल तू निघ इथून. हे तुम्ही बघत काय बसलाय? चला चला चला. आधी मला सांगा हे काय चाललंय? हे सरकारने सांगितलेलं काम आहे? हे सरकारांचं काम नाही, माझं पर्सनल काम आहे. कळलं? पर्सनल काम कसलं? हे तुला का सांगू मी? हा तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही. चल निघ इथून. पण तरी मला समजायला पाहिजे की
एक काय सुरू आहे सांगा मला. तू काय डोक्यावर पडलंस का रे? तू काय माझा बॉस नाहीयेस, कळलं का तुला? आणि माझ्या कामात आडकटे आणू नकोस. चल नाही इथून. हे तुम्ही माझी तोंड काय बघत बसलाय? हो हे चल चल वरती चल. हे आत द्या ना. चल 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 लवकर घ्या. ओके अरे गप्रे तू. हे चल चल जाऊ दे टेम्पो द्या. कोरोना भाऊ अहो सांगा. अरे कुठे चालला तुम्ही? कोरोना भाऊ अहो सांगा तरी. हो काय चाललंय माणसाचं? सरकारला कळवू का मी? हॅलो हा शक्ती बोल. शिवा, कोरोना सर भेटले का रे? काही कळलं का त्यांच्याकडून? अगं भेटले, पण इथे वेगळाच सीन घडलाय. म्हणजे काय घडलंय? अगं मी त्यांचा पाठलाग करत करत इथपर्यंत आलो आणि इथे बघतो तर ना काय हा सगळा काय प्रकार आहे? शिवा, तू त्यांना विचारलं नाहीस का की ते त्या लोकांना घेऊन कुठे चालले आहेत? अगं विचारलं, पण सांगायला तर पाहिजे त्या माणसाने. उडवाउडीची उत्तरं दिल्याने निघून गेले. शक्ती, मला त्या माणसाची मनस्थिती काही ठीक दिसत नाही. काय एवढं पर्सनल काम असणार आहे? आता त्या माणसांना कुठे घेऊन गेलं काय माहिती, कसं कळणार? शिवा, मला ना हे सगळं खूप विचित्र वाटतंय. मला ह्या कोरोना सरांचा हेतू काही बरा वाटत नाहीये. तू ना एक काम कर, तू त्यांचा पाठलाग कर. तुला माहितीये ना त्यांना अधेमध्ये झटके येतात. तू त्यांचा पाठलाग कर, वेळ वाया घालवू नको. मी इथे पण प्रेम सर आणि भद्रावती मॅडमना सांगते. हा हा ठीक आहे चल. हा चला, फायनली आपल्या मनासारखं काम होईल आणि काम झालं ना की आपण पार्टी करू. सावर कोणीतरी ऐकेल. सर मॅम, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. शक्ती, आम्ही थोडं ना घाईत आहोत, कामानिमित्ताने बाहेर चालले होत आम्ही. सो आपण उद्या बोलूयात का? म्हणजे नाही मॅम, महत्वाचं बोलायचं. हे बघ शक्ती, किती महत्वाचं असलं तरी आता आम्हाला वेळ नाहीये ते सगळं ऐकायला. आपण बोलूयात ना उद्या, आपण आरामात बोलूया. हा मॅम, 1 मिनिट. नाही खरंच उशीर होते. चला आपण तिकडे वेळ थांबा ना. या मॅम, महत्वाचं बोलायचंय मला. मॅम कमाल आहे तुझी. होय, खूप कमी वेळ आहे ना आपल्याकडे. कमी वेळात 4 नरबळी द्यायचे आहेत ना. इथूनच धार काढली तर काम सोपं होईल ना. 4 वारात 4 नरबळी पडतील. काही करू, आजच्या आज 4 नरबळी द्यायलाच पाहिजेत. तेव्हा जाऊन आपल्या चिटकोबाची ताकद वाढेल आणि आपल्याला त्या आधी शक्तीला मारायला सोपं पडेल. चला ए चला लवकर उतरा चला पटापट. कोरोना भाऊ भैसटल्यासारखे का करतायत? या लोकांना बांधतायत कशाला? परत वेळाचा झटका आला की काय? तुम्ही बांधताय कशाला आम्हाला? तोंडातून एक शब्द नाही काढायचा.
तोंड गप्प. अरे तुमच्या भल्यासाठीच करतोय ना मी सगळं. कामासाठी वणवण फिरत असते ना, आता तुमची वणवण थांबणार. हा हो साहेब, सोडा ना मला, जाऊ द्या. थांब, तुम्हाला सोडणारच आहे. थोडा धीर धरा, थोडा धीर धरा. हे काय चाललंय? दादा, आम्हाला वाचवा. यांच्यापासून सुटका करा आमची. यांची लक्षणे ठीक नाही दिसत. ए शिवा, या माणसांशी तुझा काहीच संबंध नाही. चल निघ इथून. नाही जाणार. अरे काय चाललंय ते सांगा मला. यांना का आणलंय ते? आणि हे असं बांधून का ठेवलंय? काय मनात काय तुमच्या? हा, नक्की इरादा काय तुमचा? ए, तुला एकदा सांगून कळत नाही का रे? प्रिन्स बॉसनं जर तुझी कंप्लेंट केली ना, तर तुला पण ते जिवंत ठेवणार नाहीत. काय काय बोललात तुम्ही? सरकार मलाही जिवंत सोडणार नाहीत म्हणजे? नाही ते मी हे बोलत होतो. यांचं ते काय काय बोललात तुम्ही? सरकार मलाही जिवंत सोडणार नाहीत म्हणजे काय? अरे सरकार, वहिनी साहेब, बरं झालं तुम्ही इथे आलात. हे कोरोना भाऊ इथे इथे पुढे. भैसरकलायस तू? वेडा झालायस? कुठला भूत संचारला अंगात? भूत संचारलंय? काय चाललंय हे? हा, आता मी जे काही म्हणेन त्याला फक्त हो हो करायचं, एक शब्दही बोलायचा नाही. आलं का ध्यानात? बॉस, पण तुम्ही सांगितलं होतं ना. काय सांगणार? हा, पुन्हा वेळेचे झटके येऊ लागले की काय ह्याला कळत नाही मला. काय चाललंय तुझं? हा, नाटक कर, वेड्याचं नाटक, कळलं का? चल 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 चल. काय चाललंय तुझं शिवा? बरं झालं तू इथे आलास, नाहीतर या लोकांचं याने काय हाल केले असते ना कोणास ठाऊक. सरकार, अहो पण कोरोना भाऊंनी यांना बांधून का ठेवलंय? अरे काय नाही, वेड्याचे झटके लागले, दुसरं काय. म्हणून या सगळ्यांना इथे आणलं आणि त्रास देतोय उगाच. भद्रा, चांगल्या डॉक्टरला दाखवून याची ट्रीटमेंट करावी लागेल, नाहीतर वेडा होईल. हा, अरे तुला कळतं का? तुला कळतं? शिवा, तू यांना सोड आणि टेम्पोत बसून यांच्या घरी सोड या लोकांना. थांब एक मिनिट. ठीक आहे, हे पैसे ठेव, हे पैसे ठेव. अरे बिचारे कष्टकरी आहेत, दे त्यांना. या बावळटामुळे उगाच यांना त्रास झाला. सोड तू यांना. तू काय बघतोय? सोड तू यांना. दादा, तुम्ही देवासारखे धावून आलात बघा. तुमच्यामुळे आमचा जीव वाचला. तुमचे खूप मनापासून आभार. अहो, असं काय बोलताय तुम्ही? हे बघा, या जगात माणुसकी जिवंत राहायला पाहिजे बस. चला चला तो. या पुढे या. आजोबा या. सावकाश घेऊन जा. हो हो ठीक आहे.
ठीक आहे. ते जरा हेडलाईटचं काम करायचंय. हा येतो मी, थोड्या वेळात घेऊन येतो गाडी. हा चालेल. शक्ती, शक्ती काय कुठे हरवलीस? कसला विचार करते एवढा? कोरोना सरांचा. म्हणजे मला ना त्यांचं वागणं खूप सस्पिशियस वाटतंय. म्हणजे आपण त्यांना मनोरुग्णांसारखं वागताना बघितलंय, त्यांना विक्षिप्तपणे वागताना बघितलंय. पण कोरोना सर 4 लोकांना टेम्पोत भरून त्यांचे हात बांधून घेऊन जात आहेत. हे मला पचतच नाहीये. एखाद्याचं डोकं ठिकाणावर नसताना माणूस इतका विचित्र वागू शकतो. या सगळ्यामुळे ना मला वेगळाच संशय येतोय. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? कोरोना सरांचा नरबळी प्रकरणाशी काही संबंध तर नसेल? कोरोना भाऊ आणि नरबळी प्रकरण? नाही नाही, ते शक्यच नाही. साधी माशी नाही मारू शकत तो माणूस. हे नरबळी वगैरे काय देणार आहे? हे नरबळी वगैरे प्रकरण हे फक्त अपोजिशन पार्टीचाच डाव आहे सरकारांना त्यामध्ये गोवायसाठी. मला वाटत नाही कोरोना भाऊ हे सगळं करू शकतात. अरे शिवा, आपल्याला कन्फर्म असं काहीच माहिती नाही. नरबळी प्रकरणाच्या मागे कोणाचा हात आहे हे आपल्याला माहिती नाहीये. या सगळ्या मागचा सूत्रधार कोण आहे हे सगळं काहीच माहिती नाहीये. मला फक्त एवढंच वाटतं की आपली गत काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी नको व्हायला. जरा सिंपल भाषेत सांगशील का, म्हणजे समजेल असं? म्हणजे बघ, आपण अपोजिशन पार्टीवर तर संशय घेतोच आहोत. म्हणजे ते फिल्म किंवा मालिकेत दाखवतात तसं संशय हा कोणातरी भलत्याच माणसावर असतो आणि आरोपी असतो कोणीतरी आपल्या जवळची व्यक्ती. मला या नरबळी प्रकरणात तसंच काहीतरी वाटतंय. या सगळ्यात आरोपी ही आपल्या जवळची व्यक्ती आहे आणि या सगळ्याचा आपल्याला थांगपत्ताच नाही. श्रद्धाचे अपहरणकर्ते आपल्याला सापडल्यावर आपण जरा निवांत झालो होतो, पण आता या प्रकरणात तसं करून नाही चालणार. या गुन्ह्यामागचा खरा आरोपी आपण शोधलाच पाहिजे. तुझं म्हणणं पटतंय मला. जर या नरबळी प्रकरणात कोरोना भाऊंचा हात असेल ना, तर हे सत्य सरकारांसमोर आणि वहिनी साहेबांसमोर आणायलाच लागेल. या कोरोना भाऊंमुळे सरकारांच्या इमेजला धक्का लागणार असेल ना, तर त्यांनी उभ्या जन्मात नाही देणार. एक शब्द बोल नकोस, तर दुसरा गाडी फोडेन तुझा. चुका करून कारण देतोयस. अरे एक काम धड जमत नाही तुला. तुझ्या मागोमाग तिथे शिवा पोहोचलाच कसा काय? वहिनी बॉस, खरंच सांगतोय, तो कुठून कसा उगवला तेच मला माहित नाही. माझी याच्यात काही चूक नाही वहिनी बॉस. मला वाटतं काय की तो आहे ना माझा पाठलाग करत असणार. वहिनी बॉस, त्याला बहुतेक आपल्यावरती संशय आलाय आणि तुम्ही त्याला खास बॉडीगार्ड बनवलं ना, तो आता तुमचा घात करणार. वहिनी बॉस, तो घात करायच्या आधी ना त्याचा आपण बळी दिला पाहिजे. अरे काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? तोंड बंद कर तुझं. शिवाचा बळी देऊ? तुझा देऊ का बळी? बॉस, तुमचा राग मी समजू शकतो, पण थोडा विचार करा. त्याला इथं काम असताना तो माझ्या मागे कसा काय आला? हा सांगा ना, कसा काय आला? म्हणजे मी त्या माणसांना उचलणार होतो तिथे पण तो आला. मी त्याला हाकलून लावलं, परत तो माझ्या मागोमाग आला. बॉस, एक गोष्ट सांगतोय, तो आपल्या प्रत्येक कामात अडथळा आणतोय. तो प्रत्येक कामात आडवा येतोय. तुम्ही आठवून बघा बॉस, प्लीज एकदा आठवून बघा. बस करोना बस. एक शब्द बोलू नकोस तू. चालतं, माझ्या समोर उभा राहू नकोस तू. ठीक ठीक आहे. घुमतो. शिवा, भाजी बिघडवलीस. अजिबात चव नाही, मजाच नाही. असं आहे? मग उद्यापासून तूच बनवत जा. मी जो म्हणतो अख्खं जेवणच तू बनव.
झालं का? ढकललंच का माझ्यावर? अरे त्यापेक्षा जेवण बनवणारी एखादी बाई घरी घेऊन आला असता तर बरं झालं असतं. जेवायला बसले वाटतं. नाही, जेवणाच्या ताटात ते गोटे खेळते. हे वस्तारे आहे ना एकदम विनोदी स्वभावात. जाम विनोद त्याच्या अंगात. पोरांनो जेवायला बसा की. शिवानं स्पेशल भाजी बनवली, चिडकी भाजी. घ्या जेवायला बसा. वेळेवर आलंय वाटतं. ना जेवायला वाला. हा हा ना ना जेवायला नको. आता घरून पोट भरून जेवून आलोय. आ? अरे नंद्या, तुझं पोट कधी भरणार आहे का? ते पण खरंय म्हणा. बरं मी काय म्हणतो, वाईस वाईस 2-2 घास खावा की. बर आता तुम्ही म्हणताय ना वाईच खा म्हणून, मग चला वाईच खातो. वाढ त्यांना पण जेवतील. बर बर बर. नाही नको नको, आम्ही घरात जेवून आलोय पोट भरून. हा आता नाना म्हणते म्हणून त्यांचा मान राखतोय. काय ना आपलं काम होत असताना असं म्हणत असताना लगेचच माशी शिंकते. माशी नाही, शिवा. शिवा शिंकतो. हाच आपण बळी देत असताना शिवा तिथे टपकला असता तर काय केलं असतं? पण विचार करा जरा. कोरोना जे बोलतोय ते सगळंच चुकीचं बोलतोय असं नाहीये. मलाही कुठेतरी ते पटायला लागले आता. शिवा आपल्या प्रत्येक कामात आडवा येतोच कसा काय? म्हणजे बघा ना, श्रद्धाचा बळी देत असताना शिवा तिथे पोहोचला. फॅक्टरीला आग लागली तेव्हाही शिवा तिथे पोहोचला. कशावरून? कशावरून शिवा आपल्यावर पाळत ठेवत नसेल? कशावरून त्याला आपल्यावर संशय आला नसेल? आणि त्या शिवाच्या मागोमाग ती शक्ती सुद्धा जिथे तिथे पोहोचते. तिला आपल्यापासून दूर करून नाही चालणार. प्लीज, आपल्याला खरंच शिवापासून सावध राहण्याची गरज आहे. कशावरून शिवा वेड पांघरून आपल्याला पेडगावला नेत नसेल? आणि जर का हे खरं असेल तर मग कोरोना म्हणतोय तसं त्याच्या पुढचा पहिला बळी शिवाचाच. तू काही काय बोलतेस? दुसरा काही पर्याय आहे का? नाही. ठीक आहे, नका देऊ त्याचा बळी. मग त्याला असं तयार करा की तो स्वतःहून आपल्यासाठी बळी आणून देईल.